अस्सलाम वालेकुम। देखो बच्चों, आज जो है ना हम लोग 10वीं क्लास का जो उर्दू मीडियम का मराठी पेपर है, इसके बारे में हम आपको आज पूरे अच्छे से बताएंगे कि आपको क्या क्या करना चाहिए। इससे पहले मेरे कुछ वीडियो गए हुए हैं। अब देखो, हम लेसन नंबर मॉरिशस का लेंगे 13वा। मॉरिशस बेटावर वास्तव्य करून गेलेले विविध देशातील लोक, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश। मॉरिशस बेटावर बोलल्या जाणाऱ्या भारतीय भाषा। लक्षात ठेवा, हा प्रश्न नेहमी विचारला जातो। कोकणी, हिंदी, बिहारी आणि बंगाली। त्याच्यानंतर मॉरिशसचा चौरंगी ध्वजाचा रंग हाही बोर्डाला विचारलेला प्रश्न असतो। लाल, निळा, पिवळा आणि हिरवा। आता बाळांनो, त्याच्यामध्येच काय आहे बघा। आता बघा, इथे आहे मॉरिशसमधील रहिवासी ॲफ्रो मॉरिशियन, भारतीय, अँग्लो मॉरिशियन, फ्रँको मॉरिशियन। त्याच पद्धतीने लघुमध्ये पोहणारी मंडळी कोण होती? तर दमी होती, लेखक होते, लेखकाची भाची जिचं नाव होतं चंदा राणी आणि त्यांचा मुलगा चिराग। त्याच पद्धतीने उतारात आलेली इंग्रजी शब्द मेल्टिंग पॉट आणि मॉयझर। बाळांनो, याच्यामधला शेवटचा एक प्रश्न आहे। मॉरिशसमध्ये भारताच्या राज्यातील लोक स्थायिक झाले। बंगाल, कोकण, बिहार आणि उत्तर प्रदेश। अशा पद्धतीने मॉरिशस मधला काय आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे। ह्या धड्यातील 30 मोठी प्रश्न कंप्लीट करा। स्टॉप कर। अब देखो बच्चों, संत वाणी के अंदर हमें क्या करना है। अभंगात उल्लेखलेली फुले व फळे, केवडा, फणस आणि नारळ। एका वाक्यात उत्तरे लिहा। संत शेख मोहम्मद यांनी केलेला उपदेश। आपल्या सद्गुरुशी आपण चांगला ध्यास धरावा। उसके बाद बच्चों ये भी क्वेश्चन करो और सोमत के लिए आपको ये प्रश्न करना है। अभंगाच्या आधारे साधुत्व ओळखण्याचे निकष सांगा। ये कविता में से ये बहुत इंपॉर्टेंट 3 से 4 क्वेश्चन है, इसको आप अच्छे से करो। उसके बाद बेटा जेका रांजले गांजले, इसके अंदर आपको योग्य पर्याय आएगा। साधू म्हणजे अशी व्यक्ती जी दुखी कष्टी लोकांना आपले समजतात, हा त्याचं उत्तर आहे। परमेश्वराचे अस्तित्व बघावे, मतलब क्या आन्सर आहे, रांजले गांजल्यांना आपलेसे म्हणणाऱ्यांना। आता ह्यामध्ये बघा, हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेली साधूची लक्षणे नेहमी बोर्डामध्ये हा प्रश्न विचारतात। त्याच पद्धतीने बाळांनो, हे उत्तर साधू ज्यांना हृदयी धरतात, हाही प्रश्न विचारून गेलेला आहे बोर्डाला। रांजले गांजलेल्यांना, साधू ज्याच्यावर पुत्र प्रेम करतात त्या व्यक्ती, दास आणि दासी, नवनीताप्रमाणे मऊ असणारे, हा बोर्डाला प्रश्न येऊन गेलाय। सज्जनाचे चित्त, संत तुकाराम महाराज यांच्या मते भगवंत ज्याच्यामध्ये वास करतो ती व्यक्ती, अर्थातच रांजले गांजलेले। आणि याच्यामध्ये जर तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न जर कुठला करायचा असेल तर बाळांनो, साधू कुणाकुणाला कशी कशी मदत करतात ते कवितेच्या आधारे स्पष्ट करा, असा हा प्रश्न आहे। आता आपण पाहू 5वी कविता। कारण आता आपण कवितेकडे येतोय। खोप्यामधील खोपा, याच्यामध्ये तुम्हाला ठराविकच प्रश्न पाठ करा, ह्याच्याशिवाय दुसरं काही येणार नाही। फरक करा बघा, सुगरण आणि माणूस। सुगरणीकडे 30 चोच 30 दात आणि माणसाकडे देवानी आपल्याला कल्पनाशक्ती दिलेली आहे, 2 हात आणि 10 बोटं दिली, अशी तुम्ही फरक स्पष्ट करू शकतात। त्या पद्धतीने बोर्डाला 100 वेळा हा प्रश्न आलेला आहे म्हणजे आतापर्यंत। सुगरणीच्या खोप्याला कवयित्रीने दिलेल्या उपमा, झोका आणि बंगला। त्याच पद्धतीने सुगरणीकडून माणसाने घ्यावयाचे गुण काय घ्यायचे बघा, ह्याच्यामधलाच हा थोडक्यात उत्तर आहे। उत्तम कारागिरी, निसर्गदत्त देणगीचा उपयोग करणे आणि नवनिर्मिती करणे। त्या पद्धतीने बाळांनो, एक प्रश्न येतो का तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे। पिल्ले हे उत्तर येईल असा प्रश्न तयार प्रश्न करायचा, उत्तर लिहायची आवश्यकता नाही। बरं, याच्यामध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर तुला दिलेल्या देवानं 2 हात 10 बोट ही ओळ काय सुचवते तुमच्या शब्दात लिहा। ह्या प्रश्नाला तुम्ही काय करा, आवर्जून अभ्यास करा। आता पाहू आपण 8वी कविता। 8वी कविता पाहू, सायंकाळची शोभा। याच्यामध्ये बाळांनो, हाही प्रश्न बोर्डाला विचारलेला गेल्या वेळेसची पण। कवीने वर्णन केलेल्या उन्हाची वैशिष्ट्ये, ऊन कसे, पिवळं, तांबूस आणि कवडे। अगदी छोटंसं उत्तर आहे। कवीने वर्णन केलेली फुलपाखरांच्या पंखाची वैशिष्ट्ये, हिरे, माणिके आणि पाचो, हाही प्रश्न बोर्डाला विचारलाय। त्याच पद्धतीने बाळांनो, हा प्रश्नही खूप महत्त्वाचा आहे। 3 प्रश्न मी तुम्हाला सांगते यातले आणि नक्की करा।
सोनेरी मुकुट घालणारी ती अर्थातच झाडे, साडीवर झोपणारी फुलपाखरे आणि सोन्याचा गोळा सूर्य. लक्षात ठेवा बाळांनो, यावर प्रश्न हेच विचारले जाणार. त्याच पद्धतीने स्वमत तुम्ही नक्की 100% इथं बघा. संध्याकाळच्या सौंदर्याचे वर्णन कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात करा. आता 11वी कविता आपण पाहू. 11वी कवितेकडे आपण वळू. 11वी कविता बाळांनो, याच्यामध्ये हा देश माझा, देशाचे मोठेपणा सांगणाऱ्या कवितेतील गोष्टी हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि कवीने उल्लेख केलेल्या करावयाच्या गोष्टी. त्याच पद्धतीने योग्य पर्याय बघा. आणि जर आपल्याला सोमत पाहायचं असेल तर 100% बाळांनो कवितेतून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात लिहा. आणि आता आपण जाऊ शेवटची कविता जी आहे, भल्लाड गडी दादा. एकदाच यावर प्रश्न विचारलेला आहे बोर्डामध्ये, कदाचित ह्यावर्षी विचारू शकतात. त्याच्यासाठी आपण बघू. कारण शोधा. सुगी आली कारण मेघराजाने कृपा केली होती. शेतकऱ्याला करमत नाही कारण दोन्ही हातांनी केलेले कष्ट व खिल्लारी बैल जोडी यांच्या मदतीने भरपूर पिके. बाळांनो, याच्यामध्ये हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. याच्या अगोदरही विचारलेला प्रश्न होता ज्यावेळेस बोर्डाने ही कविता विचारली होती. कवितेच्या आधारे योग्य शब्द आणि चौकटी पूर्ण करा. शेतकऱ्यावर कृपा करणारा मेघराज, बहुत इजी है, एक एक वर्ड में आंसर है. नवनतीचा साज लिहिलेल्या काळी माती, शेतकऱ्याच्या साथीला असणारे खिल्लारी बैल, देवाने दिलेली दौलत किमिया. त्याच पद्धतीने बाळांनो, शेतकऱ्याला झालेला आनंद तुमच्या शब्दात करा. आणि हा सुगीच्या दिवसात शेतातील धान्य, फुले, फळे यांचे महत्त्व सांगा. हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. बच्चों, हमने देखा है क्या 10वीं कक्षा के अंदर जो अभी बोर्ड है अंतर भारतीय विद्यार्थियों के लिए, उर्दू मीडियम के बच्चों के लिए मैंने आपको बताया है कि आपको क्या क्या करना है, कौन कौन से सबक, और इसमें से इम्पोर्टेंट क्वेश्चन दिए. ये जस्ट आपके एग्ज़ाम के लिए दिए हैं कि आपको कम से कम टाइम में अगर आप इस पर तवज्जो देंगे तो इंशाल्लाह आपको ज़्यादा लोड महसूस नहीं होगा. आपको वैसे तो पूरी किताबें पढ़नी है, पूरे पाठ को रिवाइज करना है. क्यों, तो अगर हम लोग रोज़ किताबें पढ़ेंगे इंशाल्लाह तो हमको समझ में आएगा कि अरे क्या आंसर है. लेकिन अभी वक्त कम होने के हिसाब से मैंने आपको इम्पोर्टेंट क्वेश्चन दिए, या आपको इंशाल्लाह ज़रूर मदद करेंगे. इसके साथ साथ पूरी किताब को फॉलो करो, पूरी किताब पढ़ो, अच्छे से पेपर लिखो. इंशाल्लाह मैं आपको बहुत ही जल्द पेपर कैसे लिखना है और हम कैसे ज़्यादा से ज़्यादा मार्क मिलाएंगे ये भी हम देखेंगे. अस्सलाम वालेकुम.